वेलकम टू पिंशू किचन। मी आज तुमच्यासोबत छान चटकमटक आणि स्वादिष्ट अशी खमंग भरीव कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी कारली घेतलेली आहे अर्धा किलो, फ्रेश आणि ताजी आणलेली आहे मार्केटमधून आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आणि बघा, एकदम सोपी पद्धत सांगत आहे मी तुमच्यासोबत। त्याचा कारल्याचा बियाचा गर कसा काढायचा आहे। एकदम बघा अशा प्रकारे टोक घ्यायचा आहे चाकूचा आणि अलगद असं गोल गोल फिरवलं असतात पूर्ण गर निघून जातो बियाचा। त्यासाठी आपल्याला कारल्याच्या मधून फोडी करायची सुद्धा आवश्यकता नाही। बघा, याचा फायदा एकच होईल आपल्याला की स्टफिंग छान बसते आणि बाहेर निघणार नाही। बघू शकता किती छान निघालेला आहे। तर अशाच प्रकारे पूर्ण कारल्याचा आपण गर काढून घेणार आहोत। आहे ना ही सोपी पद्धत। तुम्हाला हे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। अजिबात आपले कारले कडू लागणार नाही। मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली असतात। आता मी इथे चिमूटभर हळद घेतलेली आहे, 1 पिंच हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि छान त्याला लावून घेत आहे। बघा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे बोटाच्या साहाय्याने आतमधून लावून घ्यायचं आहे। सर्व कारल्याला अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे। आपण कारले वाफून सुद्धा घेणार नाही। साखर, गूळ किंवा आंबट या पदार्थाचा उपयोग सुद्धा करणार नाही। ज्यांना डायबिटीक असते त्यांनी कारल्याची भाजी अशाच प्रकारची खाल्ली पाहिजे आणि कडू सुद्धा लागणार नाही। तर उरलेलं मीठ हे सर्व कारल्याला लावून घेतलेलं आहे, हळद आणि मीठ। आता मी सुकं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे, छान भाजून घेऊया 3 ते 4 मिनिट। छान भाजल्या गेलेले आहे सुकं खोबऱ्याचे तुकडे आपल्या, ते काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। आणि आता शेंगदाणे घेऊया, 1 कप घेतलेले छोट्या कपाने, बघितलेले आहे तुम्ही। हे आपण भाजून घेऊया। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, छान 4 मिनिटात भाजल्या गेलेल्या आहे। मी शेंगदाणे किंवा सुकं खोबरं भाजताना तेलाचा वापर केलेला नाही आहे। 1 चमचा जिरं आणि 1 चमचा तीळ टाकलेला आहे। तीळ टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट फिरवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण तीळ लवकर करपू शकते आणि करपलेल्या तिळाची चव चांगली येणार नाही, म्हणून मी गॅस बंद लवकर केला। छान खमंग तीळ भाजल्या गेलेले आहे। तर छान मिक्सरला फिरून घेऊया आपण सुकं खोबरं, शेंगदाणे, जिरं, लसूण। हे धनेपूड टाकत आहे 1 चमचा मी। छान फिरून घ्यायचं आहे मिक्सरला पल्स मोडवर। बघा, अशा प्रकारे फिरून घेतलेलं आहे मी। छान खमंग आणि सुगंध असा वास येत आहे। आता मी घरी बनवलेलं तिखट टाकत आहे 2 चमचा, अर्धा चमचा काळा मसाला, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, त्यामुळे कलर छान येईल आपल्या मसाल्याला, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। हे परफेक्ट प्रमाण आहे मी टाकलेलं। छान मिक्स झालेलं आहे बघा एकजीव असं। आता हे कारले आपण 15 ते 20 मिनिट छान हळद मीठ लावून ठेवले होते, त्याला पाणी सुटलेलं आहे। बघा, अशा प्रकारे आता त्याचं पाणी पिळून घेऊया, त्यामुळे आपले कारले हे अजिबात कडू लागणार नाही आणि आपल्याला कारले वाफून घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही, त्यामुळे आपला वेळसुद्धा वाया जाणार नाही। छान पाणी निघत आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मी हातावर सुद्धा तुम्हाला दाखवत आहे पिळून। बघा, अशा प्रकारे सर्वच कारले पिळून घ्यायचे आहे आपल्याला। झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि घरातील लहान मोठे सर्वांना आवडेल असे। आणि ज्यांना डायबिटीक आहे त्यांनी अशा प्रकारची भाजी कारली असता शुगर
हे कंट्रोलमध्ये राहते आपली. आणि साखर आणि गूळ टाकून केली असतात त्याचा आपल्याला फायदाही होणार नाही जास्त त्या भाजी खाण्याचा डायबिटिक लोकांना. आणि तुम्हाला गूळ साखर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी भाजीला सहसा कारल्याच्या गूळ आणि साखर टाकतच नाही. बघा दुसऱ्यांदा मी पाण्यात पिळे असतात तसं पाणी निघालं येलो कलरचं. आणि बघा आता पाणी छान नितळ निघालेलं आहे. 2 वेळा पाण्याने घेतलेलं आहे पिळून. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. दही स्टफिंग घेतलेलं आहे आपलं मसाल्याचं बनवून, ते घेतलेलं आहे काढून मी अर्ध त्यातलं. लागते तेवढंच घ्यायचं आहे मसाला बनवलेला आपण. थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि छान ओलं करून घेतलेलं आहे ते. आता अशा प्रकारे स्टफिंग भरून घ्यायची आहे, जसं आपण भरीव वांगे भरतो त्याप्रमाणे. आणि अंगठ्याने प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे ते बाहेर निघणार नाही. बघा पूर्ण कारल्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. आता छान स्टफिंग भरणं झालं. ज्या चमच्याने मी भाजी फिरवत आहे त्याच चमच्याने 2.5 चमचे तेल घेतलं आणि लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकलेला 1 चमचा. छान लसूण जिरं फ्राय झाल्यानंतर आपण हे भरीव कारले सोडूया त्याच्यात. आणि मी फोडीसुद्धा सोडलेल्या आहे कारल्याच्या, छान फ्राय करून घेतलेल्या आहे. थोडीशी चिमूटभर हळद, आपण कारल्याला हळद लावल्यामुळे चिमूटभरच घेतली. आता आपल्याला 10 मिनिट कारले असे झाकून वाफून घ्यायचे आहे. तर आता बघा 5 मिनिट झालेले आहे. मी अधूनमधून प्लेट काढून अशी परतून घेतलेले आहे कारले. तर पुन्हा झाकून ठेवलेलं आहे. असं मधातनी प्लेट काढून आतून परतून घ्यायचे आहे कारले आपले, त्यामुळे बुडी लागणार नाही. बघू शकता कुठेच बुडी लागलेले नाही आहे. पुन्हा झाकून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे मी अर्धा ग्लास. बघा छान वाफवल्या गेलेले आहे कारले आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्यासाठी आपल्याला 1 चमचा स्टफिंगचा मसाला टाकत आहे उरलेला मी. आणि काळा मसाला टाकत आहे 1 चमचा. असे करून आपला 1.5 चमचा काळा मसाला झालेला आतापर्यंत घरी बनवलेला. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला तयार केला होता त्याच भांड्याने मी पाणी टाकत आहे. पुन्हा अर्धा चमचा काळा मसाला. असं पूर्ण करून आपला 2 चमचा मसाला झालेला आहे. आणि पाव भांडं मिक्सरचं पाणी टाकलेलं आहे. छान आता झाकून पुन्हा 10 मिनिट ठेवायची आहे. बघा 5 ते 6 मिनिटानंतर बघितलं असतं छान रसरशीत कारले तयार झालेले आहेत. तुम्हाला रस्सा हवे असेल तर या स्टेपला बंद करून घेऊ शकता तुम्ही कारले. तर पुन्हा झाकून ठेवूया. मला 100% कारले शिजून घ्यायची आहे. बघा आता छान कारले शिजल्या गेलेली आहे आपली 100%. आपली कारल्यात आता कोथिंबीर सोडून घेऊया. छान आपले परफेक्ट कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे. स्टफिंगसुद्धा बघू शकता बाहेर निघालेलं नाही आहे. आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.